मॅचला सुरुवात करतोय. शेवटचा व अंतिम दिवस श्री सिद्धी सेवा मंडळाचा आज 42वे पर्व आणि त्या पर्वाचा अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा येऊन थांबली आहे. जो ही मॅच जिंकेल तो सेमीफायनल खेळेल, त्यानंतर फायनल, थर्ड प्लेस. आज शेवटचा दिवस आहे. एकदा गणरायाला वंदन करून आपण या क्रीडा स्पर्धेचा सुरुवात करतोय. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, भवानी माते की. आज दादर शिंदेवाडी म्हटलं तर नवरात्र पण या परिसरात संपूर्ण मुंबईने बघितलं आणि जपलं. शिंदेवाडीने बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन निखिल, स्ट्राईक एंडला सागर निवाते. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, खूपच बाहेर, वाईट बॉल. पंचांनी मात्र ते हिरलं आणि आजच्या दिवसाची सुरुवात वाईटने केली आहे. बघूयात आता दिवस कसा संपेल. सर्व आमचे मित्र, सर्व श्री सिद्धी सेवा मंडळ. बॉलर निखिल, या बॉलवर देखील एक ऑफ स्टिकला पिचिंग करत असताना आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आणि काल अगदी रात्री 3-3:30 वाजेपर्यंत आपण मॅचेस खेळवल्या गेल्या. नंतर अजूनही सकाळी 11 वाजता आपण मॅचला सुरुवात केली आहे आणि शेवटचा दिवस आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सागर, बॉलिंगसाठी निखिल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला की हलक्या हाताने तिकडे सागरने सुरुवात चांगली केली आहे. एक्स्ट्रा आले त्यामुळे निखिलचं पण सुरुवात थोडी पडझड पाहिली गेली आहे. निखिल, या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर आणि तिकडे पडझड पाहिली गेली आहे. तुषार पेंढारे थोडे पाहायला मिळतात. निखिलला लाईन लेंथ मिळत नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्ही सकाळी चांगला स्पेल टाकू शकता. बुमराने काय सुरुवात केली आज, अफलातून सुरुवात केली. बुमराने तब्बल 200 विकेट मिळवले आणि आज त्याने भारताला दाखवून दिलं की प्रत्येक फॉर्मॅटमध्ये जसप्रीत बुमराह हे नाव आज जगाने पाहिलं. या बॉलवर पुन्हा एकदा निखिलची व्हाईट बॉल आणि 6 रन तब्बल खर्च केले गेले. त्यांनी एकच बॉल खर्च केला गेलाय. आज मला असं वाटतं एक्स्ट्राचा दिवस आहे. एक्स्ट्रा सुरुवाती चांगली झाली एक्स्ट्राने. मंगलमूर्ती टीम थोडी मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे त्यामुळे जाणीवपूर्वक बॅटिंग करावी लागेल सागरला. रन्स झाले तर आता फक्त टचअप द्यायचा आहे आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरला एक चांगला बोनस ओव्हर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केला गेला. एक सिंगल रन मिळेल तिकडे. 1 रनच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 7 रन. या परिसरातील दमदार आमदार, विश्वविक्रमी आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर साहेबांचा क्रीडा स्पर्धेला मोलाचा वाटा आहे, मोलाचं योगदान आहे. वडोदरा विधानसभेवरती त्यांचं अधिराज्य पाहिलं. लगातार 9 वेळा महाराष्ट्र विधानसभेवरती निवडून येत असताना या परिसराचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये पाहिलं गेलं की कुठल्या परिसरातील आमदार 9 वेळा निवडून आले तर वडाळा विधानसभा. आणि ही विधानसभा चर्चेत आहे भारतात. या बॉलवर नो बॉल. काही रूल्स आहेत ते रूल्स तुम्हाला फॉलो करून क्रिकेट खेळावा लागेल आणि फ्री हिटचा चान्स असणार आहे. उगत फ्री हिटचा कसा फायदा उचलेल बॅटर सागर. खूपच बाहेर बॉल टाकला.
त्या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं आणि तिकडे थांबवलं. श्री सिद्धी सेवा मंडळ मला असं वाटतं 3 दिवस घरी गेलेच नाहीयेत. रात्री पण 3 वाजता जाऊन सकाळी 4:45ला घरी जाऊन पुन्हा एकदा ग्राउंडवर. या बॉल देखील टॅप केला गेला सागरने. बॉल मात्र तिकडे ट्रॅव्हल होईल आणि 2 रन मात्र तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. रन झाले आतापर्यंत 11. चांगली बॅटिंग केली. एक्स्ट्रा रन्स आले निखिलने, त्यामुळे निखिलला थोडं एक्स्ट्रावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. शेवटचा 3रा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. बॉलर निखिल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलंय. पहिली ओव्हर संपली आणि बिनबाद 12 रन झाले बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती वडाळा. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार. लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची. इनिंग ब्रेक्स मध्ये टीम व्ही यंग पॅकर माझगाव आणि शुभम 8 घनसोली दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. इनिंग झाली की लगेच ग्राउंडच्या आतमध्ये तुमचा टॉस केला जाईल. व्ही यंग पॅकर माझगाव आणि शुभम 8 घनसोली. बॉलिंगसाठी तुषार येतात. तुषार पेंढारे हे पण नाव गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ करत असताना बॅटिंग बॉलिंग या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलं. एक चांगला फटका सागरने. डबल बॉक्स ऑन आहे. सुरुवात चांगली केली. पहिल्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा आले निखिलचे, त्यामुळे रन्स चांगले झाले. ती मंगलमूर्ती आता पार्टनरशिप बनली तर मॅच होऊ शकते. काल मंदार आणि सागर. या बॉलवर व्हाईट बॉल. मागे किपरकडून पण चुकी झाली आहे. व्हाईट +1. सिंगलची मॅच पण महत्वाची असणार आहे. मंगलमूर्ती वडाळा संघ तोही प्रयत्न करेल की मॅच थोडी क्लोज घेऊन जावेत. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे आणि सागरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सागर थोडे चुकीचा डिसिजन घेतला की रन कंप्लीट करूयात. सर डॉट बॉल असं तरी हरकत नव्हती, बट पहिली विकेट मिळवली टीम ओमकार मलांडने आणि मंगलमूर्ती टीमला पहिला धक्का दिला. सागर मात्र रनआउटच्या रूपामध्ये बाहेर जाईल. या सिच्युएशनला रनआउट होणं टीमसाठी घातक आहे, कारण की रन झाले होते. मॅच चांगली चालू होती. तिकडे कुठेतरी थांबले मॅच आणि विकेट गेली आहे. न्यू बॅटर प्रथमेश येतात. प्रथमेश परब लालबाग परबचे खेळाडू आहेत. त्याला पण मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की सेमीफायनल खेळायची आहे. या बॉलवर एक चांगला बॉल फिरवला गेला. तिकडे बिपिनने बॉल कलेक्ट केला. बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. बॅक टू बॅक 2 विकेट गेलेत आणि मंदार पण मैदानाच्या बाहेर. बिपिनने काय बॉल उचलला, अगदी अलगद कॅच पकडली. अठरा रन झाले, त्यांनी 2 विकेट गेले.
बॉलिंगसाठी सर्वांना. पहिल्याच बॉलवरती सर्वांना मात्र दांडी उडवली गेली आणि मंगलमूर्ती वडाळा संघ कुठेतरी पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना पाहिले गेले. 3 विकेट मैदानाच्या मात्र बाहेर जाताना पाहिले गेले आणि ते देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक. शेवटच्या ओव्हरच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट गेल्यानंतर या बॉलच्या पहिल्याच बॉलवरती विकेट गेली आहे. कोणी बॅट्समन रे काय करू न्यू बॅटर रोहन येतात. रोहनने पण टॅप केले गेले सुरेख पद्धतीने. दीपू तिकडे पोहोचलेत. एक चेअर इकडे भेटली. एक हे पाहिजे होती रे. खुर्ची पाहिजे होती. एक खुर्ची बोलतो छत्री पाहिजे होती. पार्टनरशिपची गरज आहे. रोहनच्या सुट्टीला बॅटर स्ट्राईक एंडला साहिलला मॅच थोडी क्लोज घेऊन जाणं गरजेचं आहे. मॅच बनवावी लागेल. 35-40 पर्यंत टार्गेट तरी उभं करावं लागेल. सर्वांना एक प्रॉपर पिचिंग केली आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली. प्रथमेश थोडे लेझी केले तो स्ट्रोक आणि बाहेर जावं लागलं. या बॉलवर नो बॉल. या बॉलवर देखील अवैध खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे चांगली बॉलिंग सर्वांनी पुन्हा एकदा कमबॅक केला गेला. बॅक टू बॅक डॉट बॉल पण आलेत आणि विकेट पण मिळवले. टीम ओमकार मलाड सिनियरने चांगली पकड निर्माण केली आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. एक रोहनने पार्टनरशिप झाली तर स्कोर होऊ शकतो आणि स्कोर झाला तर दुसरी इनिंग पण बघायला मजा येईल. स्ट्राईक केला बॅटर साहिल. या बॉलवर देखील सर्वांना प्रॉपर पिचिंग केली गेली आणि शेवटचा बॉल मात्र जातात चांगला डॉट बॉल. 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर पाहिला तर स्कोर कार्ड वरती 22. 3 विकेट गेलेत. 22 रन. प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये. तृतीय क्रमांक 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफीज. प्लेअर ऑफ द सिरीज साठी देखील सोन्याची चैन. बेस्ट कॅप्टन साठी देखील सोन्याचं लॉकेट आहे. त्यामुळे सर्व काही आज आपल्याला पाहायला मिळेल. आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. रोहन आणि साहिलने डिसिजन घेतला की या ओव्हरला आपण पॉवर प्ले घेऊयात. बघूयात कशा प्रकारे रन होतील या ओव्हरमध्ये. सर्व श्री सिद्धी सेवा मंडळाचा आज 42वे पर्व.
चांगली मॅच पाहायला मिळतीये. स्कोर जर इक्वल झाला, मॅच टाय झाली तर पहिल्या 3 ओव्हरचा स्कोर. या बॉलवर अवैध खेळायचा प्रयत्न केला गेला, चांगला फटका पाहिला गेला आणि तिकडे बॅटर आउट. साहिलने चांगला स्ट्रोक खेळला होता पण थोडा फटका फसला आणि बॅटरला बॉल आदळला गेला बाहेरच्या आणि बॅटरला मात्र इकडे बाहेर जावं लागेल. 4थी विकेट गेली टीम मंगलमूर्ती बडाळा. बॉलिंग साठी अमित पांचाळ. स्ट्राईक गेला नवीन बॅटर साहिल. एक साहिल गेला, दुसरा साहिल आला. या बॉलवर साहिलला पण बीट केला गेला. अमितने बॅक टू बॅक 2 विकेट आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल या साहिलला देखील. खूप चांगली बॉलिंग केली इकडे मात्र अमित पांचाळने. चांगलं कमबॅक केलं टीम ओमकार मल्हार सिनियर. नवीन बॅटर नितीन येत आहेत. 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत आणि बघा निखिलने पहिल्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा आले होते पण त्यामुळे मंगलमूर्तीचं पारडं जड होतं. पण त्यानंतर विकेट गेले, रनआउट सागरचं कुठेतरी मॅच स्टार्ट झाली तिकडे आणि चांगलं कमबॅक केलं ओमकार मालांडने पण. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट आणि नितीनला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. हॅट्रिक कंप्लीट केली गेली आहे अमित पांचाळ. गुड बॉलिंग अमित. एक चांगले टर्फ क्रिकेट पण अमित पांचाळ खूप चांगलं खेळतात. स्लो स्पिन, खूप चांगली बॉलिंग नेहमीच करताना पाहायला मिळाले. त्यांनी अमित पांचाळने स्वतःला प्रूव्ह केला. गुड बॉलिंग. श्री सिद्धी सेवा मंडळाचं हे 45वे पर्व आज आपण इकडे पाहतोय आणि सर्व मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आज खेळाडू इकडे आले आहेत. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षी या टुर्नामेंटचं आपल्याला पाहायला मिळत असतं. याबरोबर देखील पंच केला गेला एक चांगला स्ट्रोक. बॅटिंग साठी रवी येतात, एक अनुभवी खेळाडू आहेत. बॉलिंग साठी अमित पांचाळ. स्ट्राईक एंडला रोहन. याबरोबर देखील बॅकफुटला आले, अगदी ढकललं तिकडे आणि चांगली ओव्हर टाकली अमित पांचाळने. विकेट पण मिळवली, हॅट्रिक पण कंप्लीट केली गेली आणि इकॉनॉमी बॉलिंग फक्त 3 रन आणि 3 विकेट. गुड बॉलिंग अमित. बॉलिंग साठी सर्वांना याबाबत चांगलं ड्राईव्ह केलं गेलं. तिकडे मात्र बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. संदीप आचार्य सँडी तिकडे पोहोचलेत. रन सिंगलने पुढे जाईल. भारतीय संघाने पण चांगली कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह 4 विकेट, मोहम्मद सिराज 3 विकेट. 284चं लीड आहे. 4था दिवस आहे. या बॉलवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर पण संपूर्ण भारताचं लक्ष आहे.
चांगली बॉलिंग करत असताना ओंकार मालनने कमबॅक केलं, विकेट मिळवल्या. सर्व बॉलर्सनी चांगले एफर्ट्स दिले. निखिलनी भले एक्स्ट्रा टाकले बट त्यानंतर बॉलरने खूप चांगलं कमबॅक केलं. खूप महत्वाचं तुमचं बॉलिंग डिपार्टमेंट असतं. व्हाईट बॉल आणि 28 रन झालेत. 30-35 पर्यंत स्कोर गेला तर बघायला मजा येईल. याबरोबर एक चांगली पिचिंग पाहिली गेली. सर्वांनाची मात्र प्रॉपर अँगल बनवला आणि बॅटरला थांबवलं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या इनिंग मध्ये जवळपास 30 रन झाले धावफलकावरती आणि 14 रन एक्स्ट्रा आहेत. 30 रन झाले त्यात 14 रन एक्स्ट्रा आहेत. बघा अंडरआर्म क्रिकेट सुनील सर बोलतात पहिलं असं नव्हतं. पहिले एक्स्ट्रा कमी टाकायचो आम्ही आणि आता एक्स्ट्राचं क्रिकेट थोडं वाढलंय. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नो बॉल पण आहे. अंपायरने दंडित केलं नो बॉल आणि फ्री हिट. या बॉलवर पण बॅटची एज घेतली गेली आणि तिकडे रनआउटच्या रूपामध्ये मात्र मैदान सोडावं लागेल बॅटरला. मॅच थोडीफार एक्स्ट्रा कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे कधी इकडे अशी चालू आहे. दोन्ही टीम मात्र मॅच थोडी एक्स्ट्रा रन्सने पण वाढली आहे. त्यामुळे या बॉल पॅडल स्वीप केले गेले तर रोहन सिंगल रन मिळेल. 32 रन झाले धावफलकावरती. 2ला 2 जरी केलं तरी 35 पण या ग्राउंडवर खूप आहे. बट हे 2 रन खूप इम्पॉर्टंट आहे रोहनसाठी. व्हाईट बॉल आणि बॅटर आउट. आणि टीम मला असं वाटतंय ऑल आउट होतीये. बघा एक बॉल जर 1 रन केला असतं तर. चला टॉस साठी या वियंग पॅकर माझगाव. $33 झाला आणि 34चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता ओमकार मल्हार सिनियर. वियंग पॅकर माझगाव आणि शुभम एट घनसोली दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं लवकर.
उशिरा परत. शिवमेट घनसोली आणि त्यांच्या विरुद्ध टीम वियांग पॅकर माझगाव. थर्टी फोरचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मलाड सिनियर. आणि महत्वाच्या मॅचचा टॉस आमचे उमेश पालव यांच्या हातातून टॉस केला जाईल आणि आज एक चांगली मॅच वियांग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम शिवमेट घनसोली आणि वियांग पॅकर माझगाव यानंतरची मॅच. चौतीस रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 34 करायचे आहेत. बॉलिंगसाठी मयुरेश उल्हासनगरचे खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला बिपिन परब, त्या सोबतीला दीपल. 30 बॉलमध्ये 34 रन करायचे आहेत. तीस चेंडू आणि 34 रनची गरज. दोघांच्या पण अंगावरती प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट आहे. पहिल्याच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बिपिनने फुटवर्क पाहिलं बिपिनचा आणि बिपिनने चांगली कॅच पण कलेक्ट केली पहिल्या इनिंग मध्ये. ती पण कॅच खूप इम्पॉर्टंट होती मंदारची आणि स्कोर थोडा थांबवला. स्ट्राईक एंडला दीपल शहा, पच्ची. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेलाय. बॅटर आउट. सुरुवात तर केली आहे आणि दीपल शहाला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल.
पहिली पॉवर प्ले म्हणजे तुम्हाला पहिल्या पॉवर प्ले मध्ये खूप विकेट जाताना पण पाहायला मिळाले. प्रत्येक बॅटर चान्स घेतो की हवेत मारून बाउंड्री माराव्यात, बट तुम्हाला मोजून मापून खेळावं लागेल, अगदी तोलून बाउंड्री मारावी लागेल. न्यू बॅटर दीपू, दीपक बाईंग दीपू, ज्याने पण अंडरआर्म क्रिकेट खूप वर्षापासून खेळलं, आजमावलं, पुढे नेलं. बॉलर मयुरेश, या बॉलवर नो बॉल आणि फ्री हिटचा मात्र चान्स असणार आहे दीपूला. एक स्टार्टअपचा चांगला स्ट्रोक आला तर मॅच ओमकार मलारकडे पण येऊ शकते, पण दीपूला तो स्ट्रोक खेळावा लागेल. या बॉलवर एक चांगला इनसाइड आउट, प्रॉपर टायमिंग केलं दीपूने. यस नो नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल का थर्ड अंपायर. दीपूच्या पण हार्टबीट वाढल्यात की नक्की आउट आहे का मी. ऑन फील्ड अंपायर आउट आहे, डिसिजन आउट आहे, बट चेक केलं जाईल आणि आपण नक्कीच कळूयात. आणि दीपूला बाहेर जावं लागेल, बॅटर आउट. मंदारने काय स्माइल केली गोड की दीपू बाहेर गेला आणि रनआउटच्या रूपामध्ये ते पण बघा. आता मगाशी पण असंच झालं, सागर निवाते पण रनआउट झाला, इकडे पण रनआउट दीपू झाला. फाईट मॅच आहे, संडे फंडे, सुपर संडे. रन झाले 3. बॉलर मयुरेश स्ट्राईक एंडला, बिपिन पराब. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली. डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन. ओमकार मालाड सिनियर जिंकेल की टीम मंगलमूर्ती वडाळा. कुठला संघ पहिला सेमीफायनल मध्ये जाईल. सिद्धेश नाईक पण सिंगम स्टाईलने गॉगल घालून तयार आहेत. ब्लॅक शॉट. याबरोबर देखील डाऊन द ग्राउंड खेळले गेले आहेत. पार्टनरशिप बनली तर बिपिन आणि तुषार हे दोघं पण मॅच घेऊन जाऊ शकतात, पण दोघांना पार्टनरशिपची गरज आहे. या बॉलवर देखील लाऊड अपील केली गेली अँड इट्स आउट. तुषारला पण बाहेर जावं लागेल आणि बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. चेक करूयात, आमचे अंपायर चेक करतील. यानंतर पण बी अंपायर माझगाव त्यांच्या विरुद्ध शुभमेट घनसोली, त्यानंतर जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. इट्स आउट. तुषारला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. बी अंपायर माझगाव शुभमेट घनसोली, नंतर ओमकार मालाड विरुद्ध रॉयल चेंबूर, त्यानंतर जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवली. अशा मॅचेसचा सिक्वेन्स असणार आहे.
पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 3 विकेट गेलेत. नवीन बॅटर संदीप आचार्य सँडी येत आहेत. पहिली ओव्हर संपली. गुड बॉलिंग चांगली ओव्हर टाकली मयुरेशने आणि कमबॅक केलं टीमसाठी. 3 विकेट 5 रन बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रवी. बॉलिंगसाठी रवी. स्ट्राईक एंडला बॅटर बिपिन पराब मांडू. पहिलाच बॉल रवी यांचा खूपच बाहेर. वाईट बॉल. आता एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करावे लागतील. मंगलमूर्ती टीम पण मॅच मध्ये आली आहे कारण की विकेट मिळवले त्याने आणि मॅचला एक चांगला स्टार्टअप दिलाय. या बॉलवर पुन्हा एकदा रवीचा बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. रवी यांच्याकडे पण क्षमता आहे बट रवीला आता लाईन लेंथ पकडून बॉलिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर नो बॉल आणि फ्री हिटचा चान्स आहे. लगातार 3 एक्स्ट्राने मॅच ओमकार मला टीम पण मॅच मध्ये येऊ शकते. या बॉलवर देखील स्वीप केले गेले. प्रॉपर टायमिंग केलं बिपिनने. एक सिंगल रन. एक पार्टनरशिप चांगली बनली ना तर मॅच ओमकार मलाठी पण येऊ शकते. दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. दोन्ही बॅटरकडे खूप सारा अनुभव आहे. खूप चांगलं दोघं एकत्र पण खूप वर्ष क्रिकेट खेळले आहेत. भांडूप स्टेशनसाठी पण खूप चांगलं क्रिकेट दोघांनी खेळले आहेत. या बॉलवर मिस केला गेलाय रवी यांनी. रवीने चालाकी दाखवली. सो चालाक ब्रो. बाहेर बॉल टाकला आणि बिपिनला पुढे येण्यास भाग पाडलं. बिपिन पराबला पण मैदान सोडावं लागेल. 4 विकेट गेले टीम ओमकार मालाड सिनियर. रन झालेत 9. 4 विकेट गेलेत. रवी स्ट्राईक एंडला बॅटर अमित पांचाळ येतात. या बॉलवर पण वाईट बॉल. किती बॉल झाले? 4 बॉल. या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मंदार तिकडे पोहोचले. सिंगल रन स्कोर झालाय बट विकेट हातामध्ये नाही आहेत. त्यामुळे पार्टनरशिपची गरजसाठी ओमकार मलाडला 12 रनवरती 4 विकेट. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल रवी यांचा. स्ट्राईक एंडला बॅटर अमित. या बॉलवर नो बॉल. फ्री हिट आणि 2 रनने स्कोर पुढे जाईल. 14 रन झाली धावफलकावरती.
या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि अमितला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर अमित पांचाळ पण रनआउटच्या रूपामध्ये मात्र इकडे बाहेर जातो आहे आणि तब्बल 5 विकेट गेले टीम ओमकार मालाड सिनियर. फोर्टीन 14 रन झालेत, 5 विकेट. 18 बॉल 20 पाहिजे ना. 18 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 20. सर्वांच्या आशा सँडीवरती आहेत. संदीप आचार्य सँडीने ही मॅच टीमला जिंकून दिली. नक्कीच लक्षात राहील ही इनिंग. बॉलिंगसाठी नितीनच्या हातामध्ये बॉल दिलाय. 18 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. पण त्यामध्ये एक ओव्हर बेनिफिट आहे की पॉवर प्ले आहे, त्यामुळे एक ओव्हरचा बेनिफिट तुमच्याकडे आहे. 18 बॉल 20 करायच्या, 2 रन वर चढ आहेत, बट विकेट हातामध्ये नाही आहेत. पण 5 विकेट गेलेत. बॉलर नितीन स्ट्राईक केला, बॅटर सँडी. पहिलाच बॉल आणि आता समीकरण बदललं गेलंय. 18 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईट +1 आणि दोन्ही इनिंग मध्ये एक्स्ट्रा रन्स मात्र की फॅक्टर राहिलेत. एक्स्ट्रा रन्स तीच मॅच ही जाऊ शकते. आता 18 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड सिनियर. मातोश्री सदन म्हणून जे आपले आज सभासद आलेत, आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती या. आज मातोश्री सदनवरून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज आपण आलात. मातोश्री सदनवरून डायरेक्ट शिंदेवाडीमध्ये आपण आलात, त्याबद्दल आपलं स्वागत आहे. आणि आपण व्यासपीठावरती या. तुमचा फिल्डर आहे बिपिन इथे बघ. काय रे बॉलिंगसाठी मंदारच्या हातामध्ये बॉल दिला. थोडे चेंजेस पाहायला मिळतात. नितीनने थोडे एक्स्ट्रा टाकले, प्लस आले. मंदार सावंत अजून एक वडाळाचा एक युवा खेळाडू ज्याने पण चांगली कामगिरी केली आहे बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. विकेट टिकून ठेवणं गरजेचं आहे. स्ट्राईक केला निखिल. 19 रन झालेत.
या बॉलवर मंदारकडून पुन्हा एकदा चुकी होते आणि एक्स्ट्रा रन्सने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल. पहिल्या इनिंग मध्ये पण एक्स्ट्रा, दुसऱ्या इनिंग मध्ये पण एक्स्ट्रा. आज मला असं वाटतं आजचा दिवस एक्स्ट्रा साठी आहे. या बॉलवर पण डॉट आला. मंदारने मात्र चांगली पिचिंग केली गेली, निखिलला थांबवलं. डॉट आले तरी ओमकार मला टीमसाठी खूप चांगलं आहे, बट विकेट गमावता कामा नाहीये. तुम्हाला विकेट टिकवून ठेवावी लागेल. काल पण ज्युपिटर अंधेरी संघ असत कुठेतरी बॅकवूडला गेले आणि बॅटिंग थोडी कमी झाली. आणि इकडे काय घडलं गेलं, रनआउटच्या रूपामध्ये निखिलला पण मैदान सोडावं लागतंय. खूप चांगला बॉल अडवला रवीचा, मी कौतुक करेल. आणि रवीने एक चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला. न्यू बॅटर प्रशांत सरडे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी आपल्या कधी बॅटिंग कधी फिल्डिंगच्या जोरावर कधी बॉलिंग, एक परफेक्ट ऑलराऊंडर प्रशांत सरडे. बॉलर मंदार. स्वीप खेळले गेले, प्रॉपर टायमिंग केलं गेलं. तिकडे प्रशांतने रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 21. मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड सिनियर. पहिली क्वार्टर फायनल चालू आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा कमबॅक केला गेला मंदारने आणि डॉट बॉल. 13 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. ना 13 ना मेरा, 13 बॉल 13. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगल्या अंदाजामध्ये सिंगल केलं गेलं. 12 बॉल मध्ये 12 रनची गरज. मॅचला जिंकण्याकरिता संदीप आचार्य सँडी. 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. शेवटचा व अंतिम दिवस. मित्रांनो, ते पडदा सोडून मॅच बघा आणि जे मागे उभे आहेत ना तिकडून साईडला पडदा सोडायचा आहे. आणि जे मागे बसलेत त्यांनी मित्रांनो थोडं इकडे बसा. जे मागे बसलेत त्यांनी प्लीज तिकडून साईड लावा. पूर्ण सर्व लहान मुलं ते आपण तिकडून पूर्ण साईड लावा. सर्वांनी तिकडून साईड लावायचं आहे. बॉलिंगसाठी सागर निवात येतात. बॉलिंगसाठी 12 बॉल 12ला संदीप आचार्य सँडीसाठी एक महत्वाची इनिंग आहे. विकेट पण टिकवायचे आहेत, रन पण करायचे आहेत आणि मॅच पुढे चालू ठेवायची आहे. क्रुशियल मॅच, पहिलीच मॅच अगदी हाय व्होल्टेज मॅच आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईट बॉल. तर 12 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. 12 बॉल 11.
बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल. सागरकडून पुन्हा एकदा चुकी होतीये. बारा बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. एक एक रन साठी अगदी बघा रनआउट एवढे गेलेत की बॅट्समन नॉन स्ट्राईक सोडायला तयारच नाही की रनआउट नकोय. भले डॉट आला तरी चालेल बट रनआउट नकोय. स्ट्राईक हँडला सँडी. बॉलिंग साठी बॉलर साहिल. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेलाय आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रनआउट. कहाणी में ट्विस्ट. सूरज उपाध्याय हाती पण तिकडे बोलतात की भाई ये क्या हुआ है. ये मॅच पैसा वसूल मॅच आहे. आता शेवटची जोडी मैदानामध्ये असणार आहे आणि रन्स करायचे आपण पाहिला तर 10. इसी का नाम क्रिकेट आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कुठली मॅच कधी क्लोज होईल, कधी हरेल, कधी कोण जिंकेल, दहा रनची गरज आहे. 9 रनची गरज आहे. श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा संडे फंडे सुपर संडे आणि पहिलीच मॅच अगदी जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच. 9 रनची गरज आहे आणि शेवटची जोडी आहे म्हणजे 9 रनची पार्टनरशिप झाली पाहिजे. बॉलिंग साठी साहिल. स्ट्राईक एंडला प्रशांत. 9 रनची गरज आहे. शेवटची जोडी आहे. प्रशांत सरडे आणि त्याच्या सोबतीला बॅटर नॉस्टाकेनला सर्वांना. मयुरेश तिकडे होते. बॉल अडवला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल.
डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होईल आणि मॅच अगदी 27 रन झाले धावफलकावरती. अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 7 रनची गरज आहे. 8 बॉल मध्ये 7 रन करायचे आहेत. याबाबत देखील स्वीप खेळले गेले, थांबवलं गेले तिकडे. आता 7 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. मॅच आवडली असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवा. अफलातून मॅच, पैसा वसूल मॅच आणि काय मॅच रंगली आहे. जशी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी चालू तशी इकडे पण टेस्ट चालू आहे. हळूहळू खेळत राहा. तिकडे पण शेवटचा विकेट अजून मला असं ऑस्ट्रेलियाचा गेलेला नाहीये. आणि चुकी होतीये. आणि व्हाईट +1 अजूनही मॅच संपलेली नाहीये. 29 रन झाले धावफलकावरती. 7 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. प्रशांत सरडेला पण प्रशांत सरडेने ही सिच्युएशन खूप वेळ हँडल केली असणार आहे. बॉलर साहिलला मात्र मिडल पिचिंग करणं गरजेचं आहे. एक बॉल मध्ये टाकणं गरजेचं आहे. आणि समीकरण आता बदललं गेलंय. 6 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 5 रनची गरज आहे. 6 बॉल 5. बॉलिंगसाठी मयुरेशच्या हातामध्ये बॉल दिला. उल्हासनगरचा एक चांगले खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात खेळलेत. पहिली ओव्हर पण खूप चांगली सेफ टाकली आहे. 6 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे स्ट्राईक एंडला सर्वांना. आणि पॉवर प्लेची ओव्हर आहे. बॅटिंग पॉवर प्ले शेवटची ओव्हर आणि 5 रनची गरज. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल आणि पहिला संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी मयुरेश. स्ट्राईक एंडला 6 बॉल 5 रनची गरज. बॉलर मयुरेश. स्ट्राईक एंडला सर्वांना 6 बॉल 5. सर्वांना पण थोडे डबल माइंड झालेत की काय करायचं नक्की. पण मॅच जिंकायचं तर तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतील. आणि या बॉलवर हिस्ट्री क्रिएट केली गेली आहे. मॅच जिंकले टीम मंगलमूर्ती वडाळा. अभिनंदन. हार्ड लक टीम ओमकार मालाड सिनियर. बट फाईट मॅच झाली. मंगलमूर्ती वडाळा संघ मात्र जाऊन पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. काय मॅच रंगली आहे. विकेटचं महत्व काय असतं, पार्टनरशिप काय असते, एक्स्ट्रा रन्स काय असतात, रनआउट काय असतात, सर्व काही या मॅच मध्ये बघायला मिळालं. आणि बाहेर जावं लागलं बॅटर शेवटच्या बॉलवर. सर्वांना पण शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चला पराभूत संघ आपण यायचंय. ओमकार मालाड सिनियर आपला सन्मान केला जाईल. ओमकार मालाड सिनियर.
पराभूत संघ यायचे ओमकार मालाड सिरियन यायचं आणि प्लेअर ऑफ द मॅच मयुरेश, ज्याने खूप चांगली ओव्हर टाकली आणि सुरुवातीला पहिली ओव्हर खूप चांगली सेफ टाकली. ओमकार मालाड सिनियर आपण पण या. ओमकार मालाड सिनियर आपण या. ओमकार मालाड सिनियर. ओमकार मालाड सिनियर आपण आपला प्लेअर पाठवा. आणि खूप चांगली बॉलिंग केली मयुरेशने. गुड बॉलिंग मयुरेश. मयुरेशने एक चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग केली. पहिल्या क्वार्टर फायनलचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्यानंतर ओमकार मालाड सिनियरला पण इकडे सन्मान चिन्ह दिलं जाईल. हार्ड लक, बॅड लक. या मॅच मध्ये एक्स्ट्रा रनआउट, विकेटचं महत्व, रनआउटचं महत्व काय असतं ते सर्व बघायला मिळालं. तुमचं कॉम्बिनेशन, तुमचं टीम बॉन्डिंग. पहिल्या इनिंग मध्ये पण एक्स्ट्रा, दुसऱ्या इनिंग मध्ये पण एक्स्ट्रा. पहिल्या इनिंग मध्ये पण रनआउट, दुसऱ्या इनिंग मध्ये पण रनआउट. खूप चांगली मॅच रंगली.